तेवढे भांडे घासून आणते. कामाला पण तू भांडे कशाला घासते? मी आलो घासीन ना. नाही घेते ना तेवढे 2-4 घासून आता. अगं नको, तुला बरं नाही वाटत आणि कशाला उगाच दुख होय सारखं. हा ते तर आहेच, पण आता काय घरात बसून तरी काय करणार, तेवढे 2-4 भांडे घासून घेते. आणि तुम्ही आज कामाला चालले वे? ह्या कामाला जाते ना बाई, आता आपल्या संसार पाण्याला लागत ना 4 पैसे. तेवढं आहे मला, पण ते नळाचा टिपका पडतोय तेवढं नीट बंद कर. हा नाही बादली लावते ना त्याच्या खाली लावी ते बादली. आणि तुम्ही आता कधी येणार? संध्याकाळीच. हा 5-6 वाजता येते ना. दवाखान्यात जायचं होतं मला. दवाखान्यात जायचं? मग आता तुम्ही असता तर मग आपण दोघे गेलो असतो. आता ते काय माहित नाही का? त्याने काल म्हैस विकली. हा ना, ते पैसे बी उडवले तसेच त्या मित्रापुत्रांना माग. तेच ना, 1 रुपया नाही राहिला माझ्या तर जवळ, काहीच नाहीये. बरं तू नको काळजी करू, मी मालकीनीला विचारते. आणि जेवणा सुट्टीत तासभर सुट्टी असते ना, तेव्हा मग मी 2 घास पटकन खाते आणि तुला दवाखान्यात नेते. मग दुपारून होय? पण ते पण डॉक्टर जेवायला जाते 2 वाजता क्लिनिक बंद करून. कामाला गेल्याशिवाय बी व्हायचं नाही बाय आपल्याला. आता तुझं बरं नाही, तुला तो तसा प्याताड खाताडे आणि मी बी कामाला नाही जायचं, मग आपली मीठ मिरची कशी निघायची ग? ते तर आहेच म्हणा, पण आता काय करावं. तू ते भांडे राहून दे, ते झाडून बसता बसता घेता आलं तर बघ, आल्यावर मी करीन बाकीचं बरं का. ते कपडे बी राहून दे. नाही घासते मी बसून बसून इथं भांडे धुते, हळूहळू करीते मी. नाही नको करू अगं, कारण कसं आहे परत तुझ्या ते झालं ना काय परत तर मोठा खर्च करायला आपल्याकडे पैसे नाही. मागितलं ना, माग बघितलं ना कसं झालं. तेच ना, आपण याला मागितले त्याला मागितले, कुणी दिले का माग? नाही देत. कोण द्यायला मोकळे, परत द्यायला पण पाहिजे ना आपल्याकडे पण त्यांना महागारी. चांगल्यांना कुणी देत, पण देणाऱ्यांना माहिती आहे आपली गरिबी आहे. ह्या माणसामुळे पण देत नाही ना. मग आपली गरिबी आहे ना. तेच ना, उसने पासने घेतले तर माग कुठून द्यायचे परत? तू नको काळजी करू, काही माझ्या जीवात जीव येतो तुमच्या संसार पाण्याला मी करीत राहीन. शेवटी देवाच्या हातात आहे आपली, कधी गरिबी हटन असं काही नाही. गरिबीत पण चांगला संसार करतो आपण, तसं काही मानून नाही घ्यायचं. मी आहे ना खंबीर तुझ्या पाठीमाग. ते आईसारखा जीव लावून मी तुला, तसं काही टेन्शन नाही घ्यायचं. ते भांडे बिंडे राहून दे बरं का, परत सांगते परत मला घासलेले दिसले नाही पाहिजे. नाही एवढीच 2-4 राहिले तर. आला का बाबा? कुठं चालली तू पिशी घेऊन? मी पिशी घेऊन कामाला चालले खुरपायला. आणि तू आता हाताने भाकर घे, तिला लय त्रास नको देऊ. हाताने भाकर घेऊन तिला काय काम करता येत नाही? वाढता नाही तिला बरं नाही, कशाला उगच काही वाढून बसलं ना तर आपल्याकडे नाही. काय नाही रोग आला तिला, नाटक करीत असून. बघितलं का? ऐक ना जरा, तू ना तिकडे कामाला मला जायचं नाही अजिबात, घरी राहायचं अजिबात नाही जायचं. काय खायचं? माती नाही ना, काय? तिचे आहेत पैसे आता येते पुढल्या आठवड्यात. आहेत काय पैसे? मग पुढल्या आठवड्यात जाणार आहे. परत म्हणले सगळे उडीले तू. काय नाही पैसे काय उडील, ती उधार इकलेली पुढल्या शनिवारी भेटते. काही माणूस खोटं बोलतोय. पैसे दिन थोडे मला. अरे ती म्हैस विकली, त्या पैशाचा तू उदा मादा केला बाबा. अरे नाही उधार दिली ती, पैसे नाही दिली. आणि तिला जपायचं जरा, असं नको करू. तिचं आजार पण जपायला पाहिजे. नाही मसलं मोठी झाली किती खाऊन आता आपलं माणूस आहे, आपल्या माणसाला आपण नाही जपायचं. मी पहिल्यापासून अशीच आहे. काय आता झाले काय अशी? नाही बोलावा. तू नको कामाला, मला पैसे नाहीत मग थोडे पैसे आता माझ्याकडे नाही. आता पिशीत घेऊन चालले का तू? पैसे घरात ठेवले नाही 10 रुपयाचे. आता ते मला जावं लागत ना. 10 रुपयात काय हळद आणि कुक घेऊन गावातल्या लोकांना येत बसू काय? अरे येताना मोहरी आणायची, मोहरी नाही घरात म्हणून 10 रुपये चालवले बाबा. मला नाही मग पैसे. अरे बाबड्या पैसे नाही, आता कुठून आणू मी पैसे सांग बरं? तुझ्याकडे आहेत? माझ्याकडे नाही, दवाखान्यात जायचंय मला, माझ्याकडे पैसे नाही. तुला गुढीत सांगतो काय, तू मला पैसे दे नाही ना, मी त्या गळ्यातलं घेऊन जाईन मोडून. हा कसा हात लावतोय बघते मी पण. अजिबात माझ्या गळ्यातल्याला हात लावायचा नाही. तुम्ही नाही केलेलं, माझ्या बापाने पैसे दिलेले तेव्हा केलंय. आपण दिले बापड कधी पैसे होते त्याला खायला आहे का? खायला आहे का? तू खायला देतो का त्याला? मी लागतोय माझं, मी मागतोय ना, मी परत मी काय सोडून आणीन ना. काय मागवतो पण? कशाला? अरे दारूसाठी काय पैसे गळ्यातले येतो? दवाखान्यात नेतो, नुसतं दारू थोडीच पितोय मी. काही गरज नाही पडली, मी माझं बघन दवाखान्यात जायचं. आज उलटी बोलती तू? नाही लय रिटीन. हा रिटीन. कशी घेत नाही पकडून गळ्यातलं सोडा माझं. थांब ना बाबा, खायला त्रास देतो रे. तू बस आहे. थांब, तू आई येऊ नको तिचं, अजिबात नाही. हो बाजूला, हो सोड.
मी नेत असतो. अरे स्वस्त बाबा ए. भांड नको दाखव. तुझ्या कामाला जाऊन बघून. मी काय काय काम म्हणतो तू पहिला घराबाहेर हो. हा मग जातो मी तू मला घराबाहेर पाहिला. अरे बाबा सोने नकली म्हणून मी नकली हा, म्हणत होते. नकली काय मला माहित नाही काय सोन्याचं पण नको नेऊ बाबा. ते गळ्यातलं द्या माझं. मी काय गळ्यातलं द्या माझं. दे 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 दे. नाही देत मी देणारच अरे नाही. तू काय लाज वाटून दे तुला जरा मीच हा? केलेलं आहे, हो या तुम्ही. वैतागाने- तुम्ही नाही केलेलं ते दे गळ्यातलं माझं. आणि तुला दारू रुपये आपलं वाटोळं झालेलं आहे. आज नाही काय वाटवं झाले सोड 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 पैसे नाही, बँकेत टाकी दे. तू गप नाही नाही सोडणार मी. अरे बाबा दे ना काय करतो तू असा गळ्यात नको रडू नको रडू नको रडू. म्हणून मी नकली म्हणत होते सोन्याचं म्हणलं होते येईन मुर्दा नको रडू जाऊन दे जाऊन दे जाऊन दे. जाऊन दे नको रडू तू नको वाईट वाटून घेऊ. सारा आयुष्याचं वाटोळ होत बसलंय माझ्या. चल बस घरात तू कामाला जाते तू नको टेन्शन घेऊ ग नको तिथं कसं वळ उठलाय तुला ते काढताना जाऊ दे आता. जाते मी घरात. चल लई टाइम झालाय आज उशीर होतोय कामावर जायला. ए वैशाली हा अरे दाबान एक तर मला टाइम झालाय. काय हो नुसते डब्बा डब्बा करतात एका दिवशी हॉटेलमध्ये नाही खाता येत का तुम्हाला हा, हॉटेलमध्ये रोजच मी वैतागून गेले मी तिकडचं बघायचं का घरातलं बघायचं काय काय बघायचं बरं काय माझ्या उपकार बिपकार आहे का त्यो कामालाच जातोय ना मी पण जाते ना मग तुम्ही एकटेच नाही जात ना अरे पण- हो, तुम्ही पण मदत केली पाहिजे. तुझं काम तू कर ना. अहो मी माझं काम करते ना मग मला बाहेर काम करायची काय गरज आहे. अरे पण मग स्वयंपाकाचं काम माझं आहे का तुझं आहे? पर ठीक आहे ना मग एक दिवस उशीर झाला एक दिवस नाही भेटला डबा तर बाहेर खायचं त्याच्यात काय एवढं. उशीर व्हायचं कारणच काय आहे तुझं? अहो आता तुम्हाला कसं सांगू कसं सांगू म्हणजे? मग माझी पण झोप झाली पाहिजे तुम्ही 7 वाजता कामाला जाता मी 9 वाजता कामाला जाते. नाही नाही बाई तू आहे का मी? अरे बाबा हा बाई मीच आहे. का माझ्या उपकार बिपकार करते मग मी काही? एक काम करते मी घरी बसते आणि तुम्ही एकटेच जा कामाला मग तर नाही भागत. काय बोलते रे तू? हा मग मी काय बोलते मग मला तुझं काम दोघाचं आहे का एकट्याचं आहे माझं? तुम्ही कशी बोलता मला किती पगार आहे? लोकांच्या बाया माणसं कामाला जातात का? अरे पण मग आता तू काम मला तू सांग ज्यावेळेस लग्न केलंय त्यावेळेस तर म्हणली मला दुटीच करायची. हा ते चुकलं माझं आता ते लव्ह मॅरेज असल्यावर असंच असतं ना. नाही बरं उपकार केला माझा होतो. मला माझे डोळे झाकले अन्न होते. वाचून मारायची पाळी ना. कुठं रोज नाही अरे मला आजच नसतं ती लव्ह मॅरेज केलं ती परवडलं असतं मला. अहो, आजच झालंय तर एवढं तुम्ही गाव गोळा केले पूर्ण डोक्यावर घेतलंय. अरे महिना जर भरला तर पहिले पैसे कुठे येते ती विचारती. हा, मग आपल्या संसाराला लावते मी काय लोकांकडे नाही नेऊन देत. अरे मग संसार लावते मग लोकांकडे खायला चालू करू काय? मग तुम्ही कसं बोलताय नेमके तू काय बोलते तुला कळतंय का? पण मी म्हणलं आजचे दिवस बाहेर खा त्याच्यात काय एवढं वाईट झालं. अरे बाहेर खायला कंपनी तू सोडलं पाहिजे ना मला बाहेर जा म्हणून. जाता जाता घेऊन जायचं पार्सल. तू ज्या डोक्याला डोकं लावू नये ना मूर्खाची काम आहेत. मग लावूच नका जात जाऊन माझ्या डोक्याला अरे डोकं. माझ्यासारखा ए पाच बघा, पाच मला पावलाला ना माणूसच आधीच नाही. तिकडे ना ती कंपनीचा मालक आहे ना त्याचा आधीच दिसले ताप राहतो आणि त्याच्यात घरी आलं का तुमचं अजून वेगळंच असतं. संध्याकाळचं स्वयंपाक करायचं सकाळचं स्वयंपाक करायचं मी काय ठेका घातला का एकटीने धुणं करायचं भांडे करायचं मग एक काम करा ना, अरे. मला कामाला जायचं बोल तरी लावा ना घरात. एका घेतला का म्हणजे काय तू उपकार बिपकार आहे का तू माझ्या? मग काय मी स्वयंपाक करून तुला घालू का? आपण तुम्ही थोडी मदत करू शकता ना मला. आता काय मदत करू? काय अरे निम काम तर मीच करतोय सकाळचं उठल्यापासून. अयो काय काम केलं स्वतःची आंघोळ केली फक्त कपडे घातले आणि बस झालं विषय मग संपला. काय? याला काम म्हणतात का? अरे पण पाणी ते मीच ठेवतोय आंघोळ मीच करतोय. काय येडत काढताय मग पाणी तुला सुद्धा ठेवा पाणी तापलेलं हिटर मध्ये. हा ना तुम्ही ठेवताना पाणी अरे पण तू फक्त स्वयंपाकाचं सांगितलं एवढं उरकायची गरजच नाही. तुम्ही उरकले म्हणून मी उरकले. अरे पण मी काय वेगळं बोललो तुला? काय वेगळं बोललो म्हणजे त्यामध्ये येणं बायकोच काम आहे का तुम्ही बाहेर म्हणलं आजचे दिवस बाहेर का मग काय झालं त्याला एवढं अरे काय बोलती काय बोलती म्हणे तू लगेच. ना आखलीची ना हुका चुके तू तुला वाटत असेल मी कंपनीत जाते म्हणजे तू माझ्या उपकार करीत नाही. ए बघा किती काय केलं आणि तुमच्यापेक्षा जास्त पगार येतो माझा ध्यानात ठेवा. आता तुझा पगार कुठं माझा कुठं? हा, मग एवढं तर कळतंय ना. हा? तुझा जातोय किराण्याला माझ्या आकाश शिल्लक पडतोय. घरात काय कमी खर्च आहे का तुझा? काय खर्च करते हो मी असा नेमका आता नटाफटा काय कमी लागत वर? मी माझ्या जीवावर करते तुमच्या जीवावर नाही करत ते दाखवू नका मला बोलून. अरे मग माय मला माहिती नवऱ्यांची जात अशीच बोलत असती. अरे बोलायला नाही मला एक सांग तू एवढ्या कारणावून एवढ्या कारणावर जाती. तुम्ही जाताय मी नाही जात. गप भांडणं घेतलं तुम्ही जाती. केलेत. तुम्ही भांडणं चालू केलेत मी नाही केले. मग एखादं म्हणले असते तुम्ही लय समजदार होते मग एखादी म्हणले असते जाऊ दे आजचे दिवस मी पार्सल तू घेऊन माझ्या टाकतो. लेट डोक्यात जाऊ नको. तुम्ही जाऊ राहिले हा, मॅडम मी तू- नीट तू नीट सांगते बोल. ओ माझ्या संग बोलूच नका तुम्ही पहिली गोष्ट. तुला एक सांग का जरी प्रेम विवाह केला असला ना हा तर काय नाही मला त्याची फरकच नाही पडत. चल मलाही नाही पडत. अरे त्या टायमाला तर लय गोडी गोडीने बोलत अहो होती. तुम्ही बोलत होते
तुम्ही हा. त्या कंपनीतून आहे ना आज जाईपर्यंत तर सुटूपर्यंत तुम्ही त्या गेटवरच पालथे पडलेले होते, काम करत होते का नाही काय अरे माहिती. तिथं जक मारली आणि मुंबई पाहिली ना म्या. आता कशाला आली मुंबई नाही बघायला आलते पाळी मग माझी आहे. तिथं मी बोलवलं होतं मुंबई बघायला तुम्हाला. हा ते नाही. गरज होती का? जातानी बी अय शुकशुक, येतानी बी अय शुकशुक, आणि नाही बघितलं तर तिकडूनच तुम्हाला जीवाला अंकार लागत होता. अरे बाबा मग आता तीच बोगितोय ना. मग भोगा ना. साधा डबा मागितलाय तर बाईने एवढं वर राखलंय. आता तर भेटणारच नाही. इथून मागं तरी दिलाय पण आता भेटणारच नाही. आता काय खायचं ते खा. तू एक ऐक, नको ना आधी लागू माझ्या. तुम्हीच माझ्या नाद नका. मला पगार कमी नाही, मी अख्खा पगार आहे ना तिकडे जेवणात घालीन. हा बरं घाला. हा. बघू. हा बघू नाही. तुम्ही जेवणात घालू शकताय ना. हा. मला काय करायचं ते करू शकते मी पगाराचं. आणि कर ना तुझ्या हिशोबाने मग तुला काय करायची. मला परत पगार मागू नको. मी तुम्हाला पगार मागते का? तुम्ही मला पगार मागताय, ध्यानात ठेवा. बरं तुम्ही का जिंदगी उलट्या बॉम्बा म्हणजे मी चोर आणि तुम्ही साव. आणि मग काय मी आहे नसता कामाचा एक काम आलं की हा कितीच गेला आणि इतका कुठं गेला आणि याव झालं आणि त्याव हा, झालं. मग मी संसाराला तुमच्या संसाराला लावते काय? माझ्या एकटीला नाही घेऊन तू घेऊन एक काम कर, नसलं जमत तर घटस्फोट दे मला. चल मलाच नाही राहायचं. पहिली गोष्ट अरे तुमच्या- मलाच नाही सांभाळायचं तुला. चल मला आहे ना राहायचंच नाही हे तुमचं गळ्यातलं, आणि तुम्ही मला राहायचंच नाही तुमच्या पशी. नाही राहिली तर नाही राहिली. गाड्यातलं तर गाड्यातलेच तरी काय करायचे मला. जातो तो घेऊन. काय बिगर राखली बाय असते बघ. जाऊ दे आपलं ती कंपनीत आज तसंच कर. खाली शेण टाकायचंय. मेहंदी काढून करत आहेत तुला. कुठं जायचं म्हणजे उद्या लग्न नाही का? कोणाला लग्न आहे? लग्न म्हणाला काय नाही. बहिणीचं लग्न आहे माझ्या. बहिणीचं लग्न आहे. कुठं तर सांगायला कुठं कपडे बिपडे घातलात मला बहिणीचं लग्न. आता उद्या देते ना. तिथे काय आमटा पण काय करायचं यायला आज यायला पाहिजे आधी काय उद्या आहेर नाही का मोडायचं तिथं? मोडायचं काय सोन्या बिन्या करायचं कळतं नाही जाणार. चैन बिन अंगठी बिंगठी लय दाम सुरेन तो बाप होय. हा चाली मेहंदी काढून लागणार नटून बाबत पुढील काय आता काय बोलतात खेळ बसली का ती. हा मला बोलूच वाटत नाही तुमच्या सोबत. का बोल वाटत नाही तुला फोनवर बोल गप्पा कोणा सांग हाणते काय नाही. कोणासोबत हानते म्हणजे बहिणीचा फोन आलता हा, उद्या लग्नाला बहिणीचा कधी फोन येणार आहे म्हणून. नाही आज ना हळदी तर जायचं. येणार नाही म्हणून सांग अजिबात. मला जायचंय. काय आवडायचं तुला मी जाऊन दिलं तरच असेल ना तू. कापून वाटतं की तुला हा, कापूनच काय टाकतायत. दांड का ठोकत पडले नाही लय लय ते मारायचं नाही मला. मी आधी सांगते मारायचं मारायचं नाही. ते तिकडे काय मारायचं तुला मारायचं नाही तुला का नाही मारायचं पोटात टाकी पोटात फोडून टाकी नाका नाकी ना फोडून टाकी काय जा बरं तुम्ही तिकडे. अयो, जा तिकडे. कुठं का कुठं का लागणार जायचं म्हणते म्हणा. लागणार जायचं काय तुला लागणार हो जाणार आहे मी लग्नाला. यायचं असेल तर या, नाही तर नका येऊ. जख मार तिकडे लागणार नाही कुठं मला पैसे द्या. पैसे दे. अहो तुम्ही आता गळ्यातलं नेलं होतं ना माझं. काय केलं गळ्यातलं? संपले पैसे तिकडे ते काय पैसे काही मला उधारी होती उधारी दिली मी. मोडलं काय ते गळ्यातलं? अहो, तुम्ही तर म्हणले बँकेत टाकायचंय. बँकेतच ठेवलंय मग काय माणूस आहे बाई. सगळं सर आयुष्याचं वाटोळ करून ठेवलं ह्या बाबाने माझ्या. काय वाटलं काय वाटोळ केलं. माझा दुसरी असती तर कवा सोडून गेली असती, मग का नाही निघून गेली गेली तू? असती. हा तो का नाही गेली का नाही गेली? बापाकडे जायचं ना. बापाकडे. बापाची परिस्थिती तर गरीब आहे म्हणून तर मी राहते. हा सर गळ्यातलं वाटोळ केलं, सारच हे केले. मला पैसे दे तू. पैसे नाहीत माझ्याकडे. लग्नाला जायला पैसे दे, मला द्यायला नाहीत काय. पैसे नाहीत माझ्याकडे. कोणाचे द्यायचे पैसे? अरे मारीन म्हणजे पैसे गोडे कोणाचे देऊ मी? मी काय कामाला आहे का धंद्याला आहे? लग्नाला जायला कोण पैसे देतोय? माझ्याकडे नाही पैसे. काय आल्या जाणार आहेत. तू काय वाटवलं केलं मी सांग. काय वाटोळ केलं म्हणजे? वाटोळं झालंय. हा, हे असं कामाला नाही धंद्याला भोपळ्याने नाही. फुगली नाही त्या हा, काम करण्यात भोपळ्याने. काय नाही. मग हे काय माझा बाप करतोय का येऊन, का तुमचा करतोय? मग आज शेण टाकलं की मग काय फरक पडतोय आई टाकी ती. हा, आईच टाकी ती. हा डोकं झालं चक्कर आली झाली बा. चक्कर येते मला. हा, चक्कर येते. अयो हो तुला किती दिवस झाले पैसे मागतो? 6 महिन्यापूर्वी यांनी पैसे घेतले माझ्याकडून. काय बायकोच दुखत आहे मला. आता दे तुला ना मग. सापडला काय? कधी दुखत चक्कर होतं, आली कधी? आता
एकाहत्तर होते मला. 5-6 महिने झालं त्याला. तुम्हाला सांगितलं नाही का यांनी पैसे? आम्हाला काहीच माहिती नाही. याला किती दिवस झाले पैसे मागतोय, रोज बी एवढतोय पैसे मागायचे तरी धोरणात आहे का? सकाळी माझं गळ्यातलं घेऊन गेले तर काय केलं काय माहिती त्या तुमच्या गळ्यातलं. गळ्यातलं नेलं का? हा म्हशीचे पैसे आले होते बोलायचं. आता म्हशीचे पैसे तर उडून टाकलेत. नाही तर मी म्हैस सोडून येतो. म्हशीचे विकून पैसे टाकले. विकून टाकले आणि पैसे गेले ते. आहे ना एकदम म्हशी अजून. अहो त्या नका नेऊ, त्यांच्याकडून घ्या पैसे. पैसे काही देणार आहे भाऊ तू माझं? दिन शनिवार दिन पुढल्या 1 लाख पैसे घेतलं आणि शनिवारी देईन. हे मला कसं तरी होतंय. काही फायदा झाला ना आतापर्यंत. सुधार ना जरा. सुधारायची लायकी आहे का? सुसाना नाही, लई चक्कर आली, हो. काय झालं? उठा. चक्कर आली मला. चक्कर आली मला. कशाने चक्कर आली? उठा. लोक हे पैसे मागाय मी आल्यामुळे चक्कर येते यांना. नाही तुमचे पैसे शनिवारी देतो शनिवारी? मी. हा. पैसे कधी देणार आहे? शनिवारी देतो ना. किती द्यावं लागते? शनिवारी देतो ना मी. हा, देतो. नक्की का? हा, हा. ऐका ना, देऊन मला टाकू नाही तुमचे कसं पैसे. मारू नका, ते मारू नका. देऊन टाकेन तुम्ही. देणार का तुम्ही? हा, देऊन शनिवारी टाकू. देईन. लय नावरीची माय आहे ती, त्याला ऐकायच आहे का ह्यो? ओहो मला कधी करायचं कसं होते. चला तुम्ही घरी. मी आल्यामुळे डोकं दुखायला लागले. नाही आधीच तू दिवस शनिवारी पैसे देऊ नको, मग बघतो तुझ्या. नाही दिन शनिवारी देईन. तुझ्याकडे ना चांगलाच बघावं लागणार. या असली काय उभा राहा नीट. हा, चक्कर येते. चक्कर यायला लागली. हो, चला राम. तुम्ही घरी. शनिवारी येतो देईन मग तुमचे बघू. पैसे देईन. अयो, चला राम येतो. नीट चला. काय माहिती. आई, ए आई, हा कोण आहे? मी आहे. आवाज पण ओळखा ना आता तुला. अगं काय ग अचानकच आली? आले असेच. काय झालं? काय झालं म्हणजे काय विचारते? काय झालंय? मग तोंड एवढं पाडलंय. बस. मला नाही राहायचं त्या माणसापाशी. काय? मला नाही राहायचं बाई त्या माणसापाशी. अगो घरात पाय दारात का का असे शब्द बोलती तू? असे शब्द नको बोलू तर काय करू? वैताग आलाय मला आता. काम करून करून मारायला लागले मी त्या घरामध्ये. आता तूच मनाने रोज केलंय. उठून सुटून कंपनीत जाते, रोज उठून सुटून कंपनीत जाते. त्या माणसापेक्षा डबल पगार कमवते तरी त्याला मी गोड लागत नाही. आता आवड कोणाची? त्याला भांडणं करतो माझ्या संग. आवड कोणाची? पळून कोण गेलं होतं? ठीक आहे ना, मी पळून गेले, माझी चुकी झाली. आता मी माझी चुकी सुधारायला तयार आहे. मला जायचंच नाही आता त्याच्यात. नाही जायचं म्हणजे पळून जाऊन लग्न केलं, तुला लाज नाही वाटत? आता आली पळून इथं परत. मी पळून जाऊन लग्न केलं, चुकी झाली माझी. मी आता जाणार. अगं काय फोड खेळ आहे का वैशू? ए आई, मी जाणार नाही म्हणजे नाही. नाही जाणार म्हणजे? नाही, मी नाही जाणार त्या माणसाकडे. अगं इथं गणू होतं काय म्हणते मला? अशी पोरगी पळून गेली, तिथं संसार नाही केला, थोबड घेऊन आलीस परत घरी. अगं मग माझं चुकलं, मग मी काय करू आता? चुकलं म्हणजे मग जीव दे. असं काय मला भीती दाखवती का तू? मी नाही दाखवत कुणाला भीती. ए तुला भिकलंच ते टाकीत बर का मी. आणि तू आहे ना संसार करून दाखवायचा. आई, हा भीक पण भीक मला भीक मारायला लागली का आता? मग भिकान भीक म्हणजे तुला आता तुझं लग्न नसतं झालं, आयुष्यभर बी सांभाळी असते, पण तुझं लग्न झालेलं आहे त्यामुळे मी तुला घरी नाही ठेवू शकत. कळाली का? माझं लग्न झालं मग मी आता परकी झाली, हाय का नाही? लगेच परकेच झाली मग तू. चुकीच झाली तुमच्याकडे येऊन पण. चुकी झाली म्हणजे? दिलं असतं तर बरं झालं असतं. जीव द्यायची भाषा नको करू. कळालं का? आणि जीव द्यायला असतो ना इथं नव्हतं यायचं, द्यायचं होतं ना मग तिथं जीवनावर. म्हणजे तुम्हाला पण नकोच झाले आहे का नाही? त्या माणसाला तर नकोच नको मी घरामध्ये. आता तुम्हाला पण नकोय. चूक तुझी आहे, आमची नाहीये. कळालं का? माझी चूक आहे ग. मीच बावळट आहे ना. मीच त्या माणसासंग लग्न केलं, मीच बावळट आहे. खरंय. मग आता तुझं काय म्हणणं आहे? मला त्या माणसापाशी जायचं नाही, मला राहायचं नाही त्या माणसापाशी. तुला इथं राहायचंय ना? आम्हाला इथंच राहायचं. इथं मला- राहायचं ना तर सगळे काम करावं लागतील. कळालं का? मी हा मग आता टाकून दिलेले बाईनी कामच करावं मी लागते. नाही करणार काम. मग इथं कसं काय राहशील तू? तुझ्या सून आहे ना काम ती करायला? कामं नाही, तिला बरं नसतं, ती आजारी असती, ती काम करीत नाही, मी करीते तिच्या वाटणीची काम. मला कळालं का तुला? आपण काही नाही करणार. योगी दादा, पियाला त्यो. अरे काय हालत केलीस तू? ए काय झालं? असं काय पडलाय? चक्कर आली. चक्कर आली त्यांना. काय चक्कर आली? आता काय माहिती मला तरी. गेलेलं आहे ना. पेरलेलं तर गप्पा आहे. गप्पा वास येतोय. ते गळ्यातलं मोडलं, ते मोडलं का? मोडलं. पैसे संपले आणि आता परत पैसे मागत होते मला. मी शेण काढीत होते तर. तिकडं आला होता का मग तो? कुठं आले होते? काय म्हणला ते तिथे? उलचे पैसे दिले मला उत्तर. ए, तू उठून बस बरं. अरे बाबा उठून बस तू. मी यांचंच बघत बसायचं मला. ही आली भिंगुरी इकडे ते परत. संतोष काळे आले ते पैसे मागायला, त्यांच्याकडून घेतलेत किती पैसे. आणि ती तो तर म्हणला ते पैसे मारायला नाही. धावले होते, गचुर धरलं होतं. बाई अरे काय चाललंय तुमचं? लेकीचं हे असं, लेकाचं हे असं.
ती आली नवऱ्याला सोडून. तुझ्या दारात काय आले मी? माझ्या आईच्या दारात आले. ए तुझं दार नाहीये आता. पळून गेली बाप हम्पी आहे. कोण? तू अरे बाबा ती चुकी झाली. बापरे, याला उठता पण येत नाही, मला बोलायला चाललाय. उठताय तर ते बघ पहिले. बायको मला काय हालत करून घेतली. तू बायको मुळे काय हालत करून घेतली. मी गेले नाही बायको. ए बायकोचं नको नाव घेऊ. ती मग चांगली आहे, घरात संसार करते ती. मला गावातच जात नाहीये. ताई बायकोमुळे नाही झालं, त्यांच्यामुळे माझं वाटोळं झालंय. काय काय वाटत झालंय मग काय तरी तू पितोस. ही अशी आली नवऱ्याला सोडून. मग मला राहायचंच नाही त्या माणसाला. त्याला माझा पगार गोड लागतोय, त्याला सगळं गोड लागतंय. आणि मी घरामध्ये सहन नाही होते. हिला तर नाही काय आलं का? कसा आहे तो पोरगा? मग फिरत होती ना वर्षभर त्याच्या संग आधी. मी बेवडा नवरा असून त्याचा संसार करते. ह्यांचा नवरा कंपनीत कामाला, ह्या कंपनीत कामाला, चांगली शिकली सवरलेली. लव्ह मॅरेज करून एवढं शिकल्यात आणि वरतून इकडे दुसऱ्याच्या दारात आले तर वरतून म्हणतात तू भावाचं वाटोळे केलं. अरे दादा, तू आधीच किती पेला आणि अजून म्हणतो पैसे तरी यायला झालंय का रे तू? ए बाबा, सगळ्याला पैसे मागवतो. तिला पैसे मागवतो, मला पैसे मागवतो, हिला पैसे मागवतो. आणि तू ग शिकलेला नवरा, शिकलेली तू. आणि हे बरं ना अनाडी, मग चांगला संसार तरी करीत. अगं आई पण आता ए, तयार कधी आली तू? आत्ताच आले. आणि लग्न झालं गेली तर आज आली काय? आता काय करणार आहे? हा सोडून आली त्या नवऱ्याला बी. नवऱ्या सोडणार काय बोलली तू? मग आमचं नाक कापलं तेव्हा काय कुठं मिली होती काय? काल झक मारायला गेली का आमच्या भावाबद्दल तू? आमच्या पुरींच्या लग्नाला किती त्रास झाला आम्हाला माहिती. आम्ही कशी जमवली पुरींचे लग्न. मग तुला लाज नाही वाटली थोडीफार? झाला चुकी झाली माझी जाऊन. आधी आमचं तोंड काळं केलं ना, आता वरतून मला स्वतःचं काय तोंड काळं म्हणशील? केलंय. माझ्या भावाचं वाटोळं केलं. ती आहे म्हणून नांद ती हा? दुसरी असती निघून गेली असती माहिती का? आपल्या बेवड्याजवळ. आणि ते प्यायला काय लागलाय माहिती का? हिच्याला पण प्यायला लागलोय मी. तुझ्यामुळे वाटलं झालंय सगळं. आता मग माझं चुकलं याला ना. गावात नाक दाखवायला जागा नाही राहिली म्हणून हे पेतो झोपायला लागला. पंचकृषीत आमचं नाव खराब झालंय तुझ्यामुळं. ठीक आहे ना, तिने या काही तर वाटलं नाही केलं. तिने काही वाटलं नाही केलं. तिने नोकरीवालाच नवरा केलेला आहे. पण आता ते तुमचं काय आता जमा- का गोड लागा ना मग? काय होतंय तुला? तर रात्रंदिवस तो माणूस नुसता भांडतच राहतो. मग तू काही करीतच नसशील. तुला वाटतं मला पगार जात आहे तू डोस देत असशील त्याला. मी कशाला ढोस देऊ? इथं लाड मग झाला, तू कसं काय माझ्याकडे आलता? इथं लाड झालाय म्हणून तिला वाटलं ते तिला माझ्याकडे लाड कसं काय आहे. आलता मग? तुमच्याकडे आलता. बावट आहे काय तो? त्याला कळत नाही. नोकरदार माणूस आणि तो तू त्याला दम देती. तू आली निघून थोबाड घेऊन मंगळसूत्र त्याच्या अंगावर फेकून. एवढं मला जायचं मग पुढे आला. इकडे येताना दुसरं घालून आली. तुझ्याकडे पैसा आहे तिच्याकडे भरपूर. तर आमचं वाटोळं करून गेलं निघून आणि आता आले थांबडावर करून इकडे. आणि तुला तर लाजच नाही राहिली भाड खाऊ. काय काय नालायक करू? माणूस. आत्महत्या करू काय का? करू तिला? काय पाप केलं एवढं? ते संतोष काळे आलते. केलं नोकरीवाला नवरा त्यांचे तिने. तिला पैसे काय घेतले अडचण आहे काय? कोणा तू काय ढुशी तो मोकर कामान धामाचा अहो, अख्ख्या कोणाचं प्रपंचात त्याला तर लाज नाही ना. कर्ज केलंय कोणाचं पण माहिती का? आता ते संतोष काळे आलते त्यांना मारलं खर्च असतं. किती असेल मग 4-6 हजार रुपये. अहो नाना, मी काम करू करू मरायला लागले. ह्यो काम करीत नाही. एक काम या करा. जरी सगळी जमीन विकून टाकली म्हणून तुझ्या नावची करतो. तसंच करा. त्या भाडकावला असं हिंदू गावात गटरे गुटरे पडून दे त्याला जरा शिकतेस. मग मी केलं ना. बघा हे ना हा, दाजी. हा, दाजी म्हणजे याला काय केलं? आज- आणि दाजीला काय ए बाबा. हा, शांत बस. तुझ्या बहिणीला विचार झालंय काय? तू हाणतो दाजी बहिणी. तुला तुझी बायको बाकर घालती का नाही? घालती ना? अरे तू दारू पितो तरी घालती ना. मग तू तो दारू पित नाही. तू आता गचुंडदार आहे निघाला तुझ्या बहिणीला विचार. म्हणा तू दाजीचा डबा करते का विचार? होय. बाबा नाही. अरे पण मला हाणून मारून उपयोग काय? नाही. मी पण काम करायचं, त्यांनी पण काम करायचं. दोघांपैकी जर एक पण जण घरी राहिलं तर काय नाही तुला वाटत. तुला सगळ्यात महत्वाचं point सांग. तुला नवरा बायको याच्यातला थोडा फरक कळतो का मला सांग? जरी तू नोकरी करती पण शेवटी नवरा नवराच असतो आणि बायको बायकोच असती. ह्या दोन्ही गोष्टी मान्य केल्या पाहिजे ज्या पिढून पार आल्या त्या. आणि पाहू ना, मला एक म्हणायचंय. हिला नाही वाटत का याला सोडून जाऊन निघून जाईल? काय होईल? ऐका जपती ना ना, ती मला त्याला. काय म्हणायचंय, पेताड नवऱ्याला पेताड नवरा आहे. तो तर नोकरीला तुला जपणं अहो. ही पेताडाला जपत 2 टाइम. मी नोकरी करतोय, साधी जर बायको डबा देत नसन तर काय केलं पाहिजे हो? होय ग. आणि तुम्ही ऐकलं का नवऱ्याने बायको सोडलेले आतापर्यंत? अहो मी फक्त डब्याहून खवाळलोय सकाळी. तेवढ्यात मला घरी यायला बाई इकडे हजर झाली. रोज ही खाणं काय शरीराला चांगलं मग बाहेर असतं. खायसाठी जायचं का आपण? एक काम करा, तुम्ही जा. तुम्हाला घटस्फोटाची कागद एक काम करा महाराज, बघा ती हा. चुलत भाऊची
तो झोप घटस्फोट येतो, देईल याला काय आणि बोलणं हे नाही, आम्हाला मी तुमच्याकडे कामाला नाही. नाही, होईल. तुम्ही हा. सांगायचं. तुमच्याकडे हा, आलतो. कामं करावं लागतील. मला आहे ना रीतसर इथं घरी घटस्फोट दे. नाही, इथं तुम्ही काय ठेवता हा तुला काय इथं काय ठेवता मग तुला पाठवायची तिला तिचं बघ काय म्हणणं आहे, एक मिनिट ऐक ना संतोष, त्याला नांदायचं नाही, घटस्फोट देऊन टाक आणि तुम्हाला घरी ठेवायचं नाही, तू तुपली एकटी बघ. कुठं मी जाईल? आणायसाठी आलोच नाही. जर इथं राहिलं तर मी माझ्या किती माहेरी वेळ थांबणार, बोलून मी निघून नाही जाईल. थांबणार इथं. मग ती बघा काय करायचं. अहो, कळालं का याच्या पायी काय झालंय तुम्ही सांगा. नवरा बी नोकरी करतो, बायको नोकरी करते, पण हा. दोघांनी एकामेरीला समजून घेणं गरजेचं हो, आहे. एकमेकाला समजून आणि अहो, तुम्ही जर त्या कामामुळे जर पावर हानीत असतान तर त्या नवऱ्याने काय फाशी घ्यायची का? अरे नोकरी करते म्हणजे तू काय हे झाली काय मारण झाली का? अरे हे तो तू बोल नको तू तुला एवढा शहाणा नाही बोलतोय, नको बोलू ग तू वहिनीला का संसार करते तुझा ती संसार करते कोण जात सुद्धा नाही घर सोडून एक दिवस सुद्धा जायला याला नाही. नीट उभा राहता येई ना, त्या बाईनी कसं सांभाळलं पाहिजे. हा, आणि मी तर तो कधी असं मला कोणची तलप आहे का? खांडाचं व्यसन नाही या माणसाला आणि ही हा? आम्ही आमची मीठ मिरची करून खातो आणि हिला कुठे सांभाळायचं परत अहो, एक पेताड नवऱ्याचा बायकोच परपंच करती आणि जी कामाला आहे तिला कळत नाही म्हणजे काय? सुचत नाही का अहो, तू? हा प्याताडे हे दुख आहे मी कामाला जाते ना आमचं घर अहो, सांभाळते पण जरी पळून जाऊन लग्न केलं हिनी तर हिला कधी शब्दाने बी दुखीत नाही मी. पण एवढं हा? काय बारोड आता तुम्ही मा एकच म्हणणं ऐका तुम्ही. मला फक्त सविस्तर द्या बस. हा, माझं काय म्हणणं नाही. हिचं भाव द्या. तुम्हाला घटस्फोट मिळून नाही, नाही, नाही. घटस्फोट द्यावा लागेल. नाही नाही घ्यायचा मला नाही नाही घ्यायचं. देऊन टाक नको मला. अरे, पण ते ना देतच नाही तर काय होतं हा. मग अशी त्याला तणतण करीत जर होती. इथं राहील ना तू तुझी बॅग उचल नाही, मी लगेच आणि निघून लगेच जाणार. निघी तू मला हेच नाही म्हणजे करायचं. संपला विषय मग आणि राहू परत दे. भांडणं लावीत आणि परत राहू आमच्या दे आधी तिथं. काही मी नांदी बहीण पेताड भाऊ आणि येडी आई राहून दे याला. काय ते? मग काय? बिंदास राहू द्या, माझी काहीच अडचण नाही. हो नाही हो मग काय अरे काय लिहिते आता नको येऊ ना. नाही चुकलं माझं आता इथून ज्या टायमाला मंगळसूत्र काढ ना तेच टायमाला हिने फेकून आणलंय मला ती. काय पद्धती काही ही पद्धती का नवऱ्याला मंगळसूत्र फेकून आणताय म्हणल्यावर एवढं काय तुम्हाला माझा आला त्या नोकरीचा आणि असं नाही ना, लय बांधणं झाल्यात तिच्या अंगा- दोन टोल लावल्यात मग तू मंगळसूत्र आण मला काही कर. हा? काय केलं पाहिजे? बाई म्हणजे शिकली म्हणजे काय असं एवढं नाही शिल्लक गोष्टीवर अहो, ह्या कारणामुळे आहे ना ह्या बायांनी यांच्या बुद्धीमुळे नवरं सोडून दिल्यात, नवऱ्यांनी बायका नाही सोडून दिलेल्या. कारण यांना गर्व आहे की आम्ही नोकरी करतो. नोकरीवाल्या बायांच्या तू बॅटरी एक काम कर ना, जा जरा संपलंय म्हणल्यावर काय सांगणे तर माझे नाही. हा नाही हा आपला काही विषय आमची नाही. इथं तर नको, नको. नकोच रे बाबा आमच्या नाही नाही तुमची तुम्ही सांभाळा, सुखरूप अहो, सांभाळा. तुम्ही लग्न करून गेले पण आम्ही लग्न कसे जमावले यांची पोरगी पळून गेली यांची पोरगी मग? आम्हाला गावात नाक दाखायला आणि जागा नाही. पोरी आता काय? पळून जाऊन लग्न केलंय आपण. मला तू सांग, ज्यावेळेस तू इथं राहणार आहे त्याची तुला किती किंमत भेटणार आहे मी तुला सांगतो. किंमत हवी तर नाही बाबा आमच्यात नको आमच्यात नाहीच बरं यांची परिस्थिती काय? नाही नाही अरे अहो भावकीत आम्हाला पुरी द्यायना परिस्थितीला आमच्या पोरं कोणी बाबा, ही बाया जरी इथं राहिली ना तर यांना वाळीत टाकीन. जमन का मला नाही राहायचं तसं जमन का मग तुमचीच नाही राहायचं मला त्यांच्या संगत हे राहायचं. परत आमच्या कोणत्याच कार्यक्रमात यांना बोलावलं नाही जाणार ठिकाणला. बघ तुला नीन पण परत का तुला माफ करणार नाही तर मी घर सोडून जाईन माझं. नाही चुकलं माझं बरं आहे दादा तुला कळतंय का 10 रुपयाची बंद करणार आहे का? काय का तू आणि थोडा सुधार. नीट उभा राहा, सरळ उभा राहा, तू नीट उभा राहा. आज गळ्यातलं नेलं तेवढं आजपर्यंत आतापर्यंत नव्हतं म्हणलं तुला, पण 10 रुपयाची बंद करणार आहे का तू? 500 ना? 500 दे तुला. तुम्ही याला माया सोडा आता. याच्याकडे बघू तुम्ही आतापर्यंत नव्हतं. नाही नाही बघा बघा तुम्ही तुला एक सांगू का? मी 1000 देताना जाताना देतो तुला, पण एक रे यांच्या तोंडाकडे बघ. 5 एकर जमीन तू- आहे. मला अरे अहो ती दुसऱ्याचं लेकरू आपल्या घरी आलेले तू ऐक, अरे तुझी बहीण साधं 2 शब्द बोललं तर घर सोडून आली. ही तुझा परपंच कसा ए, करते ही एवढं चालली डोक्यात उद्या घे. त्याला. आजच चालली नाही नाही काय नेऊन गाला तिचा बाप येऊ राहिलाय येतोय ना नाही ठेवायचं. बिंदास जा. नाही नाही माझ्या घराची अशी राखराव कशाला? नका करू होणार आहे तुमच्या घराची. नाही नाही तुमच्या तो बाबा- करणार आहे बंद करणार आहे ना तिचं कुठं वाटोळं करायचं. दारू पिणार नाही ना तू घे बरं आईस डोक्यावर शपथ, हात ठेव बरं आई अरे घे. काय झालं बाय, ते दिवस आली बस. अरे काय माणूस आहे हो, अरे तू जरा सुधार अरे बायकोसाठी सुधार आईसाठी सुधार पाया पड बायका भेटत नाहीत. अरे बाय चांगल्या लावा इथं काय आणि नसली सोडायची तर तू तायडी बी इथंच राहू दे. राहू दे तुला पगार होईल खर्च आहे. नको नको सोडू. नको बाबा आम्हाला पगार कोणाचा जा घेऊन मग सोड की. हा मग आज संध्याकाळी अरे बाबा सोड, नको त्याच्यापासून डोकं दुखू दे नाही तर तुला काय होऊ दे. चला सोडू जा तू जा. हा, जा तू. हो नाही प्यायचं इकडे इकडे. नाही प्यायचं ये
पक्का ना? घेतली त्यांनी शपथ नका जाऊ जाऊ दे. नाही इतक्या एवढा परपंच नाही प्यायचं, ये इकडे. आतापर्यंत केला नाही इथून पुढे बी ये चांगला इकडे करा. ये. बर का नाही प्यायचा आमची आहे ना चुलती. किती जीव लावती तिला ही नाच क्या पाना करते यार मोठा आहे ना तू हा? मला असं टेन्शन येतं राव लय. कसं घाण का- करते? काय तोंड करते ती? काय टेन्शन? त्याला काहीच टेन्शन नाही सारं आम्ही करतो तोंडात घरात. मुळा घालून वरून बुक्की मारली पाहिजे जाग्या बंद केला मग आता तुम्ही तुमचे जो माझ्यासारख्याने करून उपयोग नाही ना. तुला जायची का तुला जायची का निघायचं आणि परत बरोबर आहे, तुला सांगितलंय तसं. नाही नाही आमच्याकडे पाठवू सुद्धा नका परत तुम्ही तुमचं बघा वळून गेले तोंड घेऊन काय असलं ना मला बोलीत जा पण तिला म्हणजे इकडे बेगन पाठवायचं बिगन भरून आलती का तू फार हो. आणि तू जर उद्यापासून दारू प्याला तर तुम्ही दोघे चला निघाल बरं. सोडून जायचं बरं बरं मी बी येते तो बी तुझ्या जायचं, संग. तो हा, बी तू जायचं. चालून तुझ्या संग, मला बी नाही काम करते मी तर चांगला. आता आजपासून बंद कर दारू पे काय आलं ना तुला उद्यापासून नीटनेटकी शेती कर झक मार तिला झोप नको मी. हा झोप तू आजच्या दिवस 7-8 दिवस झोप पण दारू नको पिऊ हा जाऊ का आम्ही चला हा ये आणि चला आपला आता जेव खाव झोप आणि परत दारू पिऊ नको चला चल बाय चल तू नको काळजी करू मी आहे ना